तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये पैलवान असले पाहिजे, तुमच्याकडे भरपूर पैसे असले पाहिजे. हां, मग तुमच्याकडे कमी पैसे असेल तर तुम्ही अशक्त बाळा, मग तुमची इम्युनिटी कमी आहे. ओके. बघा, फायनान्सला पर्याय नाही. बघा, मी जर तुम्हाला 100 रुपये देणं लागतो तर मला 100 रुपयेच द्यावे लागतील. मी तुम्हाला सांगतो मी तुमच्या घरी येऊन पाणी भरतो असं नाही चालत. नाही चालत. तुम्ही म्हणाल माझे 100 दे, पाणी भरायला दुसरा माणूस ठेव. बरोबर. तर तुम्हाला पैसेचं जेव्हा काम होतं तेव्हा फायनान्सच लागतो. आता मॅनेज करणं हे एक वेगळा भाग आहे. बघा, 100 रुपयामध्ये सुद्धा माणूस दिवसभर मॅनेज करतो, महिनाभर मॅनेज करणारे 100 रुपयात आहेत. बरोबर आहे. असे पण मी लोक बघितले. हो हो हो. तर मग ह्या कसं करतात? तर ही जी ट्रिक आहे, हे जे सगळं आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकाव्या लागतील. मग काय शिकायचं आहे त्याच्यामध्ये, की बुवा तुम्ही इन्व्हेंटरी कशी मॅनेज करता, इन्व्हेंटरी किती करता, परचेस त्याच्यासाठी किती चांगलं होतं, म्हणजे सेल किती चांगलं होतं, सेल कधी होईल तर मार्केटिंग चांगलं होईल, मार्केटिंग कधी चांगलं होईल तर तुम्ही गिरायकाला काहीतरी द्याल, मग गिरायक कोण आहे, परत कस्टमर कोण आहे, हा सगळा तुमचा एकंदरीत विचार करून तुम्ही जर केला विचार, तर मला वाटतं की हा त्याचा रिझल्ट सेलमध्ये होतो.